खाने पीने को अलग ही होता है। तमाम जायजा दिया है आपने मशवरा मशवरों से नवाजा है। आज यहाँ पे बुद्धि पूजा भी होता है, पहले क्या कहेंगे सर? जैसे आपको मालूम है कि मेरे हल्के में तालीमी एतबार को लेकर है ना, एक बड़े गौर फिक्र के बाद ये देखा गया कि बच्चों की सहूलत के लिए जो फराहम कर सकते हैं, जैसे गवर्नमेंट स्कूल में बेंचेस हो, डेस्क हो, वहां पे भी बैतुल खुलों का ना काम करने के लिए मैंने पैसा एमएलए ग्रांट से दिया है। आज बेनीमंडप में खदीम इदारा मैसूर लायन स्कूल, तो जिसमें लगभग 350 बच्चे जेर तालीम है, और इस स्कूल में बच्चों के लिए बैतुल खुले की खिदमत होने की वजह से 15 लाख रुपए मैंने एमएलए ग्रांट से दिया है। तो उसका काम आज आगाज हुआ है। मैं अल्लाह से दुआ गो हूँ कि ये जो एक अदना सी खिदमत है, इससे बच्चों के जहन नशी को बढ़ाते हुए तालीम याफ्ता बच्चों की तादाद में और इजाफा दे, और ये सहूलत है ना हर जगह देने की भी हमें वो तौफीक दे। देखिए आज अल्हम्दुलिल्लाह लगातार ये स्कूल एसएलसी के रिजल्ट्स में ना 100% रिजल्ट देता आया है। इससे पहले यहाँ पे पीयू कॉलेज भी हुआ करती थी। 2016 में ये पीयू कॉलेज बंद हुई, और बच्चों की तादाद में भी है ना घटना, जब ये बच्चों की तादाद कम होना शुरू हुई, तो जब जाके है ना नई कमेटी आज खासतौर से लोकेश यहाँ के सेक्रेटरी है, ये अपने ट्रेजरर अपने बीवी के नाम से है ना जो बच्चे आला नंबर लेते हैं उनको है ना फेलिसिटेशन करने का सिलसिला भी है ना क्लब से करते आ रहे हैं, क्योंकि एक मैनेजमेंट नहीं है यहाँ, लायंस क्लब के जरिए स्कूल चल रही है और खिदमत के मंसूबे से चल रही है। तो इस लिहाज से जो भी यहाँ के लिए इमदाद करना था, मैं सोच समझ कर ही किया हूँ। एक अच्छा माहौल है, जब इदारे को देखते हैं तो इसके पाक सुथरे पन को और है ना जिस तरीके से बच्चों को है ना उनके यूनिफॉर्म को ये सब देखते हैं, तो इट इज वन ऑफ द बेस्ट मैनेज्ड स्कूल्स इन द एंटायर सिटी ऑफ मैसूर। क्योंकि है ना लो बजट, क्योंकि तालीम एक ऐसी चीज है कि आज बच्चों को पढ़ाने की ख्वाहिश रखने के बावजूद फीस स्ट्रक्चर इज टू हाई, लेकिन लायन स्कूल में ना जो मॉडरेट लेवल पे ना फीस स्ट्रक्चर है, और उसके बावजूद क्योंकि द मैनेजमेंट टेक्स लॉट ऑफ इंटरेस्ट एंड आल्सो द टीचिंग फैकल्टी हमारे एचएम है, तो हर मीटिंग में ना ये शिरकत फरमा होते हैं। तो आई ओनली होप such institutions grow to much more greater heights, the light of which should be lightening the entire universe, because service oriented institutions should work with more enthusiasm so that it is part of their service. So service should not be compromised. I wish the management all the very best, and I congratulate them on securing continuously 100% results in SSLC. ಲಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಆಫ್ ಮೈಸೂರು 1956ನೇ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಕೋತು. ಅದಾದ ನಂತರ ನಾವು 1980ನೇ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯನ್ನು ಶುರು ಮಾಡಿ, ಆ ನಂತರ 1998ರಿಂದ ಪ್ರೌಢಶಾಲೆವರೆಗೂ ಕೂಡ ಶುರು ಆಯ್ತು. ಆಮೇಲೆ PU ಕಾಲೇಜ್ ಕೂಡ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಇದಾದ ನಂತರ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಮಾಡಿದಂತ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ನಾವು ಈಗಿನ ಹೊಸ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಸೇರ್ಕೊಂಡು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಇನ್ನೂ ಸಹ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಸಹಕಾರ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕ ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಅವರು ತುಂಬಾ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿನ ನಮ್ಮ ಈ ಶೌಚಾಲಯ ಮತ್ತು ಇತರ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ದಿನ ಕೂಡ ಅವರು ಇದೇ ರೀತಿ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಈ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ನ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಸಲು ಸಹಾಯ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಆಶಯ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು ಇದನ್ನ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಮಾತ್ ಕಮ್ಮಿ ಆಕ್ಚುಲಿ. ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಸರ್ ಹೇಳಿದಾಗೆ 1980 ಶುರು ಆಯ್ತು, ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ ಶುರು ಆಯ್ತು.
92 ಅಲ್ಲಿ ಲಯನ್ಸ್ ಬನ್ನಿ ಮಂಟಪಲ್ಲಿ ಶುರು ಆಯ್ತು. ಅದ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಡ ಮಕ್ಕಳೇ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದು. ತುಂಬಾ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸನ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಾವಿಲ್ಲಿ. ತುಂಬಾ ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಯಾರು ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದ ಇದೆಯೋ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸೇವಾ ಭಾವನೆಯಿಂದ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರ ಸಹಕಾರ ಕೂಡ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಸಹಕಾರ ಕೂಡ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಖುಷಿಯಿಂದ ಕಾರ್ಯವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮಕ್ಕಳನ್ನ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ತರ ಟ್ರೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಮ್ಮ ಹೋದ ವರ್ಷದ SSLC ರಿಸಲ್ಟ್ 100% ಬಂದಿದೆ. ಮುಂದೆನೂ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.